नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, मी तुमच्यासोबत न्यूज शेअर केलेली आपलं चॅनल मॉनिटाईज होणार आहे. तर आपलं चॅनल मॉनिटाईज होऊन आपल्या चॅनलवरती असे फीचर्स जे ॲक्टिव्ह झालेले आहेत ते म्हणजे मेंबरशिप, सुपर चॅट, सुपर स्टिकर असे असतात ते ॲक्टिव्ह झालेले आहेत. तर नक्की आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची आहे. 119 मध्ये तुम्हाला माझ्या चॅनलची मेंबरशिप मिळून जाईल. तर नक्कीच तुम्ही चॅनलची मेंबरशिप घ्या, जेणेकरून तुम्हाला माझे जे लाईव्ह आहे ज्यामध्ये मी तुम्हाला स्टिचिंग शिकवलेली आहे किंवा लाईव्हमध्ये तुम्ही मला क्वेश्चनसुद्धा करू शकता. तुमचे जे पर्सनल क्वेश्चन असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. तसेच तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशनसाठी सुद्धा माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलचे मेंबर वाढवायचे आहेत. पटापट आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची आहे. आणि तुमचे काही क्वेश्चन असतील, तुम्ही जर यूट्यूबर असाल आणि तुमचं यूट्यूब चॅनल ग्रो होत नसेल, त्यासाठी तुम्हाला काही टिप्स हव्या असतील, माझी मदत हवी असेल, तर नक्कीच तुम्हाला चॅनलची मेंबरशिप घ्यायची आहे. मेंबरशिप घेतल्यानंतरच मी तुमची हेल्प करणार आहे. तर मैत्रिणींनो, तसेच अजून एक फीचर आहे हाईपचा. तर जिथे तुम्ही कमेंट करता तिथे तुम्हाला स्वाईप करायचं आहे आणि तिथे तुम्हाला हाईपचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून ते पॉईंट मला आपल्याच्या व्हिडिओला द्यायचे आहेत. त्याच्याने काय होईल, आपले व्हिडिओसुद्धा ट्रेंडिंगमध्ये जाईल आणि आपल्या व्हिडिओची रीच वाढेल. तर मैत्रिणींनो, जितके कोणी माझे सबस्क्रायबर आहेत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला हाईप नक्की करा. हाईप केल्यानंतर तुमचं नावसुद्धा मला दिसेल आणि तुम्ही तुमचं जे चॅनल असेल ते सुद्धा मला दिसेल. तर मैत्रिणींनो, नक्की आपल्या चॅनलला हाईप करायचं आहे. जशी मी तुमच्यासाठी मेहनत घेत आहे, तुम्ही सुद्धा माझ्यासाठी एक छोटंसं काम नक्की करू शकता. तर मैत्रिणींनो, हाईप केल्यानंतर मी तुमचं चॅनल मध्ये माझ्या नावसुद्धा घेणार आहे. तुम्ही हाईप करायचं आहे आणि कमेंटमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे आणि मला सांगायचं आहे की तुम्ही किती पॉईंट दिले आपल्या चॅनलला हाईप करून. आज मी तुमच्यासाठी अशा टिप्स घेऊन आले आहे ज्या आपल्याला घरच्या आपल्या ज्या वस्तू असतात, छोट्या छोट्या वस्तू, त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या शिलाईला असं बनवू शकता, असं प्रोफेशनल वे बनवू शकता की तुमची जी शिलाई आहे, तुमचं जे काम आहे ते बुटीकसारखं दिसेल. बुटीक म्हणजे काय, मोठं दुकान असतं जिथे खूप सारे कस्टमर असतात शिलाई कामासाठी आणि शिलाई काम देण्यासाठी आणि शिवण्यासाठी सुद्धा. तर बुटीकसारखं तुमचं काम दिसेल आणि एकदम प्रोफेशनल वेने तुमचं काम होणार आहे आपल्या घरातल्याच वस्तूंचा उपयोग करून. माझ्या बऱ्याच मैत्रिणी अशा आहेत ज्या मिडल क्लास आहेत, ज्या आपलं घर चालवण्यासाठी शिलाईचं काम करतात. तर त्यांना असे जे महागडे प्रोडक्ट असतात ते घेता येत नाही त्यांना, त्यामुळे त्यांच्या कामामध्ये थोडीशी गडबड होऊ शकते. पण आपल्या घरच्याच वस्तूंचा उपयोग करून तुम्ही तुमच्या कामामध्ये छान फिनिशिंग आणू शकता. तर मैत्रिणींनो, जेव्हा कधी तुम्ही जो पायजमा असतो तो स्टिच करता, त्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही नाडा टाकता तेव्हा सेफ्टी पिनचा उपयोग न करता, सेफ्टी पिनचा उपयोग का करायचा नाही, सेफ्टी पिनचा उपयोग जेव्हा तुम्ही कधी करता तुमच्या पायजम्यामध्ये नाडा टाकायला, तर ती पिन कधी कधी अर्ध्यावरती जाऊन उघडते आणि मग आपल्याला प्रॉब्लेम होतो तो नाडा पुढे सरकवण्यासाठी. तर तुम्हाला काय करायचं आहे, अशी बॉबी पिन असते बघा, ही बघा तुम्ही बघू शकता, ही अशी बॉबी पिन जी आपण केसांना लावतो आपल्या, हेअर पिन, तिचा उपयोग करून तुम्ही नाळाला इथे यामध्ये अटकवू शकता आणि याच्याने तुमचा नाळा इझिली आतमध्ये जातो सुद्धा, कपडा फाटत सुद्धा नाही, कपडा खराब होत नाही. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. कधीही आपल्या कपड्याला डॅमेज होणार नाही अशाच वस्तूंचा उपयोग करायचा आहे. त्याच्यानंतर टिप नंबर 2, मैत्रिणींनो, आपला जेव्हा कधी स्टिचिंगसाठी आपल्याकडे नेटचा किंवा सिल्कचा कापड येतो, तेव्हा जो कापड आहे तो आपल्या प्रेशर फूट खालून पुढे सरकत नाही. तर तो पुढे सरकवण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला प्रेशर फूटच्या खाली जो आपला प्रेशर फूट असतो, जो आपल्या कपड्यावरती आपण दाबतो, त्या प्रेशर फूटच्या खाली अशी जी चिकट पट्टी असते ती अटॅच करून द्यायची आहे खालच्या बाजूने. त्याच्याने काय होतं, हा जो चिकन भाग आहे, प्लेन भाग आहे, याच्यावरून तुमचा कापड इझिली पुढे सरकतो आणि शिलाई एकदम छान येते. तर आजच्या ह्या टिप्स खूप युनिक आहेत आणि ज्या टिप्स तुम्हाला कोणीच सांगणार नाही अशा टिप्स मी तुमच्यासोबत या शेअर करत आहे. तर मैत्रिणींनो, बरेच असे शिलाई काम करणाऱ्या महिला असतात ज्या एकदम छान शिलाई करतात, पण काही काही गोष्टींमुळे त्यांच्या शिलाईमध्ये फिनिशिंग येत नाही. तर फिनिशिंग आणण्यासाठी आपण या घरातल्या वस्तूंचा वापर करून सुद्धा आणू शकतो. तसेच जेव्हा कधी तुम्ही गळ्याची तेव्हा आपल्या गळ्याच्या मार्किंगसाठी कोणाकडे अशी जी आपली पट्टी असते ती नसते, त्याच्यामुळे हाताने आपण जेव्हा मार्किंग करतो तेव्हा थोडंसं तिरकस होऊ शकतं. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपली ही जी बांगडी असते
अशी बांगडी नका यूज करू जिला पुढे जे डायमंड असतात ते असतील किंवा असं जाडपणा असेल, अशी बांगडी यूज नका करू. तुमच्याकडे जी काचेची बांगडी असते जी बारीक असते तिचा उपयोग करून तुम्ही कापडावरती ठेवून इथून असा गोल आकार देऊ शकता. तर मैत्रिणींनो, अशाने काय होईल की तुमच्या गळ्याचा आकार व्यवस्थित प्रोफेशनल गोल येईल आणि वाकडा होणार नाही. तर मैत्रिणींनो, खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या घरामध्ये ज्याचा वापर करून आपण आपल्या शिलाई कामाला खूप छान बनवू शकतो. तर मी माझ्या अनुभवावरून मी सगळ्या या टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते. तर मैत्रिणींनो, आपण शिलाई कामामध्ये खूप छान आहात आणि तरीसुद्धा तुमच्याकडे कस्टमर येत नसतील किंवा तुम्हाला शिलाई कामाचा कंटाळा येत असेल, तर यासाठी मी उद्या व्हिडिओ डिटेलमध्ये बनवणार आहे. उद्या जो मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्हाला जर बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं जे बटन असतं तिथे ऑलवर प्रेस करून ठेवा, म्हणजे जेव्हा कधी मी माझी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये लगेच येईल. तर मैत्रिणींनो, बऱ्याच माझ्या मैत्रिणींचे खूप सारे क्वेश्चन्स आहेत, खूप सारे त्यांचे शिलाईविषयी किंवा यूट्यूबविषयी खूप सारे पर्सनल क्वेश्चन्स आहेत. त्यांना मदत हवी आहे, कारण मला बऱ्याच महिलांचे मेसेज येतात की ताई मला काम मिळत नाही आहे, मला काम हवं आहे, माझी मदत करा. तर मी डायरेक्ट अशी मदत नाही करू शकत, पण तुमचे काही पर्सनल प्रश्न असतील जे तुम्ही मला डिटेलमध्ये सांगितले तर मी नक्कीच तुमची मदत करू शकते. त्यासाठी तुम्हाला चॅनलची मेंबरशिप घ्यायची आहे आणि नंतर मला मेसेज करायचा आहे. मी तुम्हाला इंस्टाग्राम आयडी देईल, त्याच्यावरती तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकता. त्याच्यावरती मी तुम्हाला पूर्ण गायडन्स देईल की तुम्ही ऑनलाईन बिझनेस कसा करायचा आहे, तुमचं शिलाईचं स्टिचिंगचं काम ऑनलाईन कसं आणायचं आहे, तसेच तुमचं जर यूट्यूब चॅनल असेल तर त्याला ग्रो कसं करायचं आहे, तुमचे सबस्क्रायबर कसे वाढवायचे, वॉच टाईम कसं वाढवायचा, सगळं काही डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करेन. मी पूर्ण तुम्हाला गायडन्स देईन जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत. तर नक्कीच चॅनलची मेंबरशिप घ्या आणि मला मेसेज करा. तसेच सुईमध्ये जर दोरा ओवायचा असेल तर तुमच्याकडे 3-4 ऑप्शन्स आहेत दोरा ओवण्यासाठी जो दोरा असतो त्याला तुम्ही नेल पॉलिश लावा टोकाला, ते कडक होईल आणि दोरा इझिली जाईल. त्याच्यानंतर तुम्ही हेअर स्प्रेचा वापर करू शकता, दोराच्या टोकाला लावा, दोरा इझिली सुईमध्ये जाईल. तिसरं म्हणजे सुईच्या दुसऱ्या बाजूला जिथे छिद्र असतं तिथे तुम्ही व्हाईट कागद किंवा पट्टी धरा, दोरा सुईमध्ये इझिली जाईल. सुईमध्ये दोरा ओवण्याच्या बऱ्याच आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, आपण त्याच्यानुसार सुईमध्ये दोरा ओवू शकतो. जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही ती ट्रिक यूज करू शकता. त्याच्यानंतर सुई जेव्हा आपली बारीक असते आणि कापड जाड असतं तेव्हा काय करायचं, सुई काढायची आहे मशीनमधून आणि साबणाला थोडीसं घासून घ्यायची आहे टोकाला आणि मग ती सुई मशीनला लावायची आणि मग तुमचं जाड कापड त्याच्यावरती स्टिच करा. एकदम इझिली तुमचं कापड स्टिच होईल, पण जास्त जोरात पायडल लावू नका किंवा तुमची जी मशीन आहे ती जोरात चालवू नका, हळुवारपणे चालवा, म्हणजे सुई तुटणार नाही आणि इझिली तुमची शिलाईसुद्धा होऊन जाईल. तर मी तर हाच सल्ला देते तुम्हाला की सुई योग्य वापरा, योग्य कापडावरती, म्हणजे तुमच्या सुयासुद्धा मोडणार नाही आणि तुमचं कापडसुद्धा खराब होणार नाही. तर या सगळ्या टिप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि फॉलो करायच्या आहेत, ज्याच्याने तुमचं काम बुटीकसारखं होईल, प्रोफेशनल होईल आणि तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मैत्रिणींनो, तुमचे खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलला इतकं प्रेम दिल्याबद्दल तुमचं भरभरून आभार. तुमच्यामुळे मी सक्सेस झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा माझ्यामुळे सक्सेस व्हावं असं मला वाटतंय. तर नक्कीच चॅनलची मेंबरशिप घ्या, सुपर चॅट करा, सुपर स्टिकर करा आणि कमेंट करा आणि हाईप करायला विसरू नका मैत्रिणींनो. हाईप नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.